Hello students, today we are going to learn the story The Little Bubble Tree. Different leaves. एक छोटेसे लहान बाबळीचे झाड ज्याची पानं कशी आहेत, वेगवेगळे आहेत. In a grove of mango trees there was one little bubble tree. आणि आंब्याच्या झाडांच्या वनराई यामध्ये एक छोटंसं लहान बाभळीचं झाड होते. There was one little bubble tree. त्या ठिकाणी एक छोटंसं लहान बाभळीचं झाड होतं. The little tree was pretty. आणि ते बाभळीचं झाड जे होतं ते कसं होतं, सुंदर. प्रिटी म्हणजे सुंदर. बाभळीचं झाड हे छोटंसं होतं आणि सुंदर होतं. But it was not happy. पण ते आनंदी नव्हते. हॅपी म्हणजे आनंदी. आनंदी नव्हते. I do wish I had big leaves. आणि त्याची अशी एक इच्छा होती. विश म्हणजे इच्छा, की माझे जे झाडाची पानं आहेत ती कशी असायला हवीत, मोठी असायला हवीत. All the other trees have big leaves. आणि तो म्हणतो की माझ्या आजूबाजूची जी झाडं आहेत त्या सर्व झाडांची पानं कशी मोठी आहेत आणि माझ्या झाडाची पानं मात्र एकदम छोटी छोटीशी आहेत. My thorns are sharp and stuff. आणि माझी पानं तर छोटी आहेतच, शिवाय माझे जे काटे आहेत, थ्रोन्स म्हणजे काटे, ते कसे आहेत, शार्प अँड स्टफ. ते काटे जे आहेत ते अतिशय तीक्ष्ण आणि ताठ असे आहेत. चिल्ड्रन डू नॉट लाईक मी. लहान मुलांना तर मी अजिबात आवडत नाही. मुलांना तर मी आवडतच नाही. नेक्स्ट डे व्हेन द लिटिल ट्री वोक अप. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस ते छोटंसं लहान बाभळीचं झाड उठलं, इट हॅड बिग लिव्स. त्यांनी पाहिलं की त्याच्या झाडाची सर्व पानं जी आहेत ती कशी झालेली होती, मोठी झालेली होती. इट वॉज जस्ट लाईक द मँगो ट्री. आणि ती कशी झालेली होती, एका आंब्याच्या झाडासारखी झालेली होती. नाव आय एम हॅपी इट सेड. आणि आता ते बाभळीचं झाड म्हणालं की मला फार आनंद झालाय, कारण माझी झाडाची पानं सगळी मोठी झालेली आहेत. बट अ गोट केम अलॉंग. आणि त्या ठिकाणी एक बकरी येते. अँड एट अप ऑल द बिग लिव्स. आणि ती जी बकरी आहे ती बकरी येते आणि त्या संपूर्ण झाडाची पानं जी आहे ती खाऊन जाते. ओ डिअर सेड द बबल ट्री. अरे बापरे, अरे चा, हे काय झालं, ही बकरी येऊन माझ्या झाडाची सगळी पानं खाऊन गेली. ओ डिअर सेड द बबल ट्री. आय विश आय हॅड गोल्ड लिव्स. आणि ते छोटंसं बाभळीचं झाड म्हणालं की काय, माझी अशी इच्छा आहे की माझ्या झाडाला संपूर्ण पानं जी आहेत फांद्यांना ती कशी आली पाहिजे, सोन्याची आली पाहिजे. गोट डू नॉट एट गोल्ड लिव्स. आणि बकरी काही सोन्याची पानं खात नाही. नेक्स्ट डे व्हेन द लिटिल ट्री वोक अप इट हॅड गोल्ड लिव्स. आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस ते छोटंसं बाभळीचं झाड उठलं आणि त्यांनी पाहिलं की त्याची संपूर्ण झाडाची पानं कशी झालेली आहेत, सोन्याची, है ना. गोल्ड लिव्स म्हणजे सोन्याची पानं. हाऊ हॅपी आय एम इट सेड. आणि त्याला खूप आनंद होतो, कारण त्याची सगळी जी पानं आहेत ती कशी झालेली आहेत, सोन्याची. बट अ थीफ केम अलॉंग. थीफ म्हणजे चोर. अँड स्टोल ऑल द गोल्ड लिव्स. स्टोल म्हणजे चोरणे, चोरून नेणे. आणि त्या ठिकाणी चोर येऊन काय करतो, ती संपूर्ण झाडाची सोन्याची पानं तोडतो आणि घेऊन जातो. ओ डिअर सेड द बबल ट्री. अरे चा, हे काय झालं, छोटंसं बाभळीचं झाड म्हणालं. ओ डिअर सेड द बबल ट्री. आय विश आय हॅड ग्लास लिव्स. आणि छोटंसं बाभळीचं झाड म्हणालं
की माझी अशी इच्छा आहे की काय असायला पाहिजे, माझ्या झाडाची सर्व पानं जी आहेत ती कशाची असली पाहिजे, ग्लास लीव्स म्हणजे काचेची असली पाहिजे. थीव्स डू नॉट स्टील ग्लास लीव्स. आणि चोर जे आहेत तो काय ती काचेचे जी पानं आहेत ती काही तोडून नेणार नाही. नेक्स्ट डे when the little tree woke up, it had glass leaves. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस त्यांनी उठला तो आणि त्यांनी पाहिलं की त्याच्या झाडाची सर्व पानं जी आहेत ती कशाची झाली होती, काचेची झालेली होती है ना. आणि त्याला ते बघून खूप आनंद झाला होता. इट हॅड ग्लास लीव्स. सर्व पानं जी आहे ती कशाची झाली होती, काचेची. हाऊ हॅपी आय एम. मला किती आनंद झालाय. सी माय लीव्स शाईन इन द सन. आणि तो म्हणतो की पहा माझ्या झाडाची सर्व पानं सूर्याच्या प्रकाशामध्ये कशी शाईन करत आहेत. शाईन म्हणजे चमकणे, चकाकणे, हो की नाही. तर माझ्या झाडाची सर्व पानं जी आहेत ती अतिशय सुंदर सूर्याच्या प्रकाशामध्ये चकाकत आहेत. बट अ स्ट्रॉंग विंड स्प्रँग अप. आणि थोड्याच वेळात त्या ठिकाणी काय झालं, एक जोरात सोसाट्याचा वारा आला. सेड द विंड. आणि त्या ठिकाणी जोरात सोसाट्याचा वारा आला अँड ब्रोक ऑल द ग्लास लीव्स. आणि काय झालं, संपूर्ण त्याची काचेची पानं आहेत ती गळून खाली पडली. ओ डिअर सेड द बबूल ट्री, आय विश आय हॅड माय थ्रोन अँड ऑल माय स्मॉल लीव्स अगेन. आणि मग ते छोटंसं बाबळीचं झाड म्हणालं की अरे च्या, हे काय झालं, सगळी माझी पानं जी आहेत ती पडली आणि तुटून गेली. आणि तो म्हणतो की आय विश आय हॅड माय थ्रोन अँड ऑल माय स्मॉल लीव्स अगेन. आणि तो म्हणतो की माझी अशी इच्छा आहे की मला पुन्हा माझे जे छोटे छोटे पानं आहेत तेच आले पाहिजे आणि पुन्हा माझे काटे जे आहेत तेच आले पाहिजेत. गोट्स डू नॉट एट देम ऑल अप. आणि त्यांना काही बकरी खाऊ शकणार नाही. थीव्स डू नॉट स्टील देम. आणि चोर काही पानं चोरून घेऊन जाऊ शकत नाही. द विंड विल डू नॉट देम नो हार्म. आणि वारा त्यांना काही त्रास देणार नाही किंवा वाऱ्यामुळं काही हानी होणार नाही. देन द ट्री वेंट टू स्लीप. आणि असं बोलून ते झाड जे आहे ते झोपी गेलं. इट हॅड ऑल इट्स थ्रोन्स अँड स्मॉल ग्रीन लीव्स अगेन. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तो झोपेतून उठला आणि त्यांनी पाहिलं की त्याचे छोटे छोटे जी पानं होती ती पुन्हा पहिल्याची त्याची जी पानं होती तीच आली, त्याचे काटे जे आहेत ते पुन्हा आले. ओ आय नेव्हर वॉज सो हॅपी सेड द लिटिल बबूल ट्री. आणि मग तो छोटासा बाबळीचं झाड म्हणतो की मी आता खूप आनंदी आहे. मोरल ऑफ द स्टोरी, गोष्टीचं तात्पर्य हे आहे, वी शुड नॉट टू बी ग्रीडी अँड वी शुड सॅटिस्फाय इन व्हॉट वी हॅव. बघा मुलांनो, या छोट्याशा बाबळीच्या झाडावरून आपल्याला असं लक्षात येतं की आपण दुसऱ्यांच्या गोष्टी बघून आपण काय हाव करू नये. ग्रीडी म्हणजे हाव. दुसऱ्यांच्या गोष्टी पाहून त्यांनी ज्यावेळेस ते छोट्याशा बाबळीच्या झाडाने दुसऱ्यांच्या पानांना बघितलं होतं, दुसऱ्या झाडांना बघितलं होतं, तर त्याला त्यांचा खूप हेवा वाटला, हो की नाही. आणि त्याला काय वाटलं की काय बाबा, माझी ही छोटीशी पानं, माझे हे काटे, दुसरी झाडं किती छान आहेत, त्यांची पानं किती छान आहेत, असं त्याला दुसऱ्यांचं बघून हेवा वाटत होता. आणि त्यामुळं त्याला वाटलं की नाही, माझी पानं पण कशी त्यांच्यासारखी मोठी छान असली पाहिजे, मग त्यांच्यासारखीच माझी पानं सोन्याची असली पाहिजे, माझी पानं काचेची असली पाहिजे, अशी हाव त्याची वाढतच गेली. आणि शेवटी काय झालं की शेवटी त्याला पश्चाताप झाला आणि त्याला असं वाटलं की नाही बाबा, माझे जे पहिल्यांदा माझे बाबळीचे माझे जे काटे होते आणि माझी जी छोटी पानं होती तीच मला परत हवी आहेत आणि मी त्यातच आनंदी आहे. कारण चोर चोरी करणार नाही,
वारा येऊन काही त्रास देणार नाही आणि बकरी पण माझी पानं काही खाऊन जाणार नाही. आणि म्हणूनच मुलांनो, आपण सुद्धा कधीही दुसऱ्यांच्या गोष्टी पाहून हाव करू नये किंवा हेवा करू नये. तर आपल्याला जे आहे, आपल्याकडे ज्या वस्तू आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यातच आपण समाधानी असलं पाहिजे. थँक्यू.